बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे पुण्यातून। पुण्यात माजी आमदार रवींद्र धंगेकर आणि खासदार मुरलीधर मोहोळ यांच्यातला वाद आता चांगलाच पेटलाय। जैन बोर्डिंग प्रकरणात मोहोळांविरोधात आरोपांचं मोहोळ उठवणाऱ्या धंगेकरांनी आणखी एक नवा आरोप केलाय। मुरलीधर मोहोळ हे महापौर असताना त्यांच्या वापरातली गाडी ही बढेकर या बिल्डरच्या मालकीची असल्याचा आरोप धंगेकरांनी केलाय आणि धंगेकरांच्या या आरोपात कितपत तथ्य आहे आणि त्यावर मुरलीधर मोहोळांनी नेमके काय उत्तर दिलं आपण पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून। धंगेकरांचा मोहोळांवर नवा बॉम्ब। पांढऱ्या रंगाची इनोवा क्रिस्टा आणि बिल्डर कनेक्शन। बढेकर बिल्डर मोहोळांचे पार्टनर। कसबेच्या पोटनिवडणुकीत हु इज धंगेकर असं विचारणाऱ्या भाजपच्या नेत्यांवर आता धंगेकर है की मानता नाही असं म्हणण्याची वेळ आली आहे। कारण ऐन दिवाळीत धंगेकर दररोज भाजप नेत्यांवर आणि त्यातही मुरलीधर मोहोळांवर आरोपांचा एक नवा बॉम्ब फोडतायत। शुक्रवारचा दिवस उजाडला तोही धंगेकरांच्या मोहोळांवरच्या नव्या आरोपानं। मुरलीधर मोहोळ महापौर असताना बढेकर नावाच्या बिल्डरची गाडी वापरत होते असा आरोप रवींद्र धंगेकरांनी केलाय। तसंच आपल्या आरोपांचा पुरावा म्हणून त्यांनी पांढऱ्या रंगाच्या इनोवा क्रिस्टा गाडीचा नंबरही सोशल मीडियावर पोस्ट केलाय। मोहोळ पुण्याचे महापौर असताना MH12 SW0909 या नंबरची गाडी वापरायचे। ही गाडी खुद्द मोहोळ किंवा महानगरपालिकेच्या मालकीची नव्हती, तर ही गाडी होती कोथरूडच्या बढेकर बिल्डरची। हे तेच बिल्डर आहेत ज्यांनी जैन हॉस्टेल खरेदी करण्यासाठी 2 नंबरचा लिलाव लावला आणि हे देखील पुन्हा मुरलीधर मोहोळ यांचे पार्टनर असं रवींद्र धंगेकरांनी म्हटलंय। तसंच या बिल्डरची गाडी वापरत असताना महापौर पदाचा वापर करून संबंधित बिल्डरला फायदा होईल असे किती प्रकल्प मंजूर करून देण्यात आले। विशेषतः कोथरूड भागात मोठ्या प्रमाणात सोसायटीचे पुनर्विकास प्रकल्प बढेकर बिल्डरला देण्यात आलेत असा आरोप करत रवींद्र धंगेकरांनी मोहोळांच्या नीतिमत्तेवरच प्रश्न उपस्थित केलेत। ह्याच्यामध्ये पुण्याची गुन्हेगारी आणि ज्या पद्धतीनं जैन समाजाचं बोर्डिंग विद्यार्थ्यांचं तो व्यवहारामध्ये मुरली मोहोळांचा हस्तक्षेप आणि त्याच्यामुळं महावीरांना सुद्धा घाण ठेवलं गेलं। एका दिवसात लोन पास, एका दिवसात घाण खरेदी कर, सगळं हे सगळं संशयाचं सगळं स्वरूप निर्माण झालं आणि हे सगळं बघत असताना मुरली मोहोळांचा ह्याच्यावर आशीर्वादही लपून राहिलेला नाही आणि त्या प्रिंटमध्ये सगळं त्यांचे डिटेल आपल्याला मिळाले आणि ते बी मी माझ्या जो मी फेसबुकवर आणि त्या ट्विटरवर पोस्ट टाकली त्याच्यावर दिसते। मग जर आमच्या महापौरांची अस्मिता, आमच्या पुणेकरांची अस्मिता बिल्डरच्या दारात जर घाण ठेवणं असेल तर ह्याचा जाब विचारणं हे करतोय तुमचं माझं सगळ्यांचं। ह्याच्यामध्ये पुराव्याची मालिका माझ्याकडे आहे। त्यांनी आता काही लोक ठेवलीत माझ्यावर सगळे जुने पाने काढायला, पण अजूनही माझ्यावर 22 केस करू शकतात कारण त्यांची ती तयारी असते, कारण त्यांची तर प्लॅनिंग असतो। त्या प्लॅनिंगला माझं उत्तर बरोबर त्या वेळेला बरोबर आहे तुम्हाला देईल मी। पण फक्त हाच आरोप करून धंगेकर थांबले नाही। त्यांनी मोहोळांची संपत्ती तब्बल 400 पटीनं वाढल्याचाही खळबळजनक दावा केलाय। हजारो पर्यावरणवाद्यांचा विरोध पत्करून मोहोळांनी वेताळ टेकडी टनेल, SCMTR रस्ता आणि बालभारती ते पौड फाटा लिंक रोड हे प्रोजेक्ट आणण्याचे प्रयत्न चालवल्याचा धंगेकरांचा आरोप आहे। पुणेकरांची ट्रॅफिक कोंडीतनं मुक्तता व्हावी यासाठी प्रोजेक्ट आणताय असं तुम्हाला वाटेल, पण तसं नाहीये। गोखले, बढेकर आणखी 3 बिल्डर्सच्या जमिनी या भागात आहेत। वेताळ टेकडी परिसरामध्ये या बिल्डर्सना प्रोजेक्ट करता यावेत यासाठी त्यांनी हा घाट घातलाय। बिल्डर नावाला असतात पण खरे मालक हेच असतात। या बढेकर बिल्डरचे मागच्या 5 वर्षातले बॅलन्स शीट काढले तर लक्षात येईल की यांनी किती कोटीच्या कोटी उड्डाणं सहज गाठली आहेत। अर्थात महापौर पद आणि केंद्रीय मंत्रिपदाचा गैरवापर करत मनी लॉन्ड्रिंगचा प्रकार या कंपनीद्वारे केल्याचं लक्षात येईल। त्यामुळेच माननीयांची संपत्ती तब्बल 400 पटीनं वाढली आहे असा दावाही धंगेकरांनी केलाय। धंगेकरांच्या या आरोपांचा मोहोळांनी मात्र इन्कार केलाय, तर भाजपचे इतर नेतेही मोहोळ यांच्या मदतीला धावून आलेत। तो मुद्दा सोडा, मी तुम्हाला आजही सांगितलं की मी त्या माणसावर इलेक्शनला पण नाही बोललो। व्यक्तिगत द्वेष, कुठंतरी आकस आणि ह्याच्या मला वाटतं आता हे तुम्ही चालवणार का नाही की एकमेव महापौर आहे पुण्याचा ज्यांनी स्वतःची गाडी वापरली। ती गाडी कुठली वापरली? ॲफिडेविटमध्ये दिलेली गाडी वापरली। त्या पार्टनरशिपमध्ये मी होतो, ती गाडी वापरली माझी आहे ना। अरे काय चाललंय, काय ती पोस्ट टाकली तुम्ही पण आपले लगेच तुम्हाला वाटतं सनसनाटी काहीतरी, काही सनसनाटी नाही, बोगस कार्यक्रम चाललाय त्याचा।
त्याला आता तुम्हीच थांबवा, तुम्ही विचारा की बाबा कागद दाखव आणि मग बातमी करा. आता हे किती वेळा तुम्हाला सांगू बाबा नो. त्यामुळे आता हे शेवटचं स्पष्टीकरण आहे. मला काय ह्या माणसाबद्दल कुठेही बोलायचं नाही, मला काही उत्तर द्यायचं नाही. आता त्याचे अनेक विषय बाहेर येत आहेत. पण त्यानंतर हे जे पिसाळलेले आहेत लोक, काही लोक पिसाळले आहेत. आता त्यांना त्यांचं स्थानिक राजकारण करायचं आहे. त्यांना मुरली मोडवर बोलल्याशिवाय आपलं राजकारण जिवंत ठेवता येत नाही. मुरली मोडवर चर्चा केल्याशिवाय त्यांना आपलं राजकारण अस्तित्व टिकवता येत नाही. ते त्यांना विरोधक मानतात. त्यांची स्थानिक लढाई तयार झाली आहे. स्थानिक लढाईमध्ये महायुतीचं नुकसान होऊ नये आमच्या मुरली मोहोळांनी स्पष्ट केलं आहे. त्या प्रकरणातून ते दूर आहेत. त्यांनी कुठेही त्या ठिकाणी त्या बिल्डरशी त्यांचे संबंध आता राहिले नाही आहे. मुरलीधर मोहोळ यांचं पुणे आणि दिल्लीतल्या राजकारणातलं स्थान पाहता त्यांच्यावर सातत्यानं आरोप होणं हे भाजपसाठी अडचणीचं ठरू शकतं. विशेषतः महापालिका निवडणुकांच्या तोंडावर मोहोळांसारखा एक बडा नेता गंभीर आरोपांच्या केंद्रस्थानी असणं भाजपला परवडणारं नाही. त्यातच आरोप मित्रपक्ष असलेल्या शिंदे गटाच्या धंगेकरांसारख्या नेत्याकडनं होत असल्यानं पुण्यामध्ये महायुतीतलंही वातावरण बिघडू लागलंय. आता पाहायचं इतकंच आहे की भाजप आणि शिवसेनेचं राज्यातलं नेतृत्व या प्रकरणाची दखल कधी घेतं. रेवती हिंगवे, NDTV मराठी, पुणे.